नमस्कार मंडळी, वन इंडियामध्ये तुमचं स्वागत. मंडळी, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीला घवघवीत यश प्राप्त होऊन सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये उशीर होताना दिसतोय. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये असलेल्या समन्वयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. पहिले मुख्यमंत्री कोण हे ठरवायला उशीर, नंतर शपथविधीला उशीर आणि आता शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर. यामुळे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था टांगणीवर असल्याचा आरोप सतत विरोधी पक्ष करत आहे. या तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदाचं सूत्र ठरले असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र काही असे खाते आहेत ज्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. गृह, नगरविकास महत्वाची खाती देण्यास भाजप तयार नसल्याने नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सायंकाळी वर्षा बंगल्यावर भेट घेऊन चर्चा केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 25 ते 28 मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळामध्ये करण्याचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीमध्ये बुधवारी रात्री भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलाय. महायुतीमध्ये खाते वाटप आणि मंत्रिपदाच्या वाटपावरून पेच आहे. भाजपला 20, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 असं मंत्रिपदाचं सूत्र भाजपने ठरवलंय. मात्र सध्या प्रत्येक 8-9 मंत्र्यांचा शपथविधी करून उर्वरित काही खाती काही काळ रिक्त ठेवावीत असा महायुतीच्या नेत्यांचा विचार आहे. शपथविधीसाठी शनिवारी दुपारी 12च्या सुमारास तयारी ठेवावी अशा सूचना प्रशासन यंत्रणेला आणि राजभवनाला देण्यात आलेल्या आहेत. मात्र शपथविधी कार्यक्रम आणि किती मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे याबाबतचा तपशील फडणवीस किंवा महायुतीच्या नेत्यांनी अधिकृतपणे अद्याप तरी जाहीर केलेला नाही. मंत्र्यांची संख्या, खातेवाटपावरून भाजप आणि मित्रपक्षांमधील पेच अजून मिटलेला नाहीये. त्यामुळे बावनकुळे यांनी नवी दिल्लीहून आल्यावर पुन्हा शिंदे यांची भेट घेतली. याआधीही बावनकुळे, गिरीश महाजन यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. शिंदे गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आदी महत्वाच्या खात्यांसाठी अडून बसलेले आहेत. 132हून अधिक आमदार निवडून आलेल्या भाजपला त्यांची समजूत घालण्यासाठी आता बरेच प्रयत्न करावे लागतात. महायुतीमध्ये मंत्रिमंडळावरून कोणताही पेच नसल्याचं फडणवीस आणि अन्य नेते वारंवार सांगत असले तरी त्याबाबत ठोस निर्णय झाला नसल्यानेच शिंदे यांच्याशी भाजपला अनेकदा चर्चा करावी लागतीये. शिंदे यांनी खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या व नावं याबाबत सहमती दर्शवल्यावरच शनिवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचं सूत्रांनी नमूद केलं.